मुंबई गोवा मुख्य हायवेने प्रवास करत असताना पनवेलच्या पुढे 23 किलोमीटर अंतरावरती आणि पेणपासून 16 किलोमीटर अंतरावरती खरोशी गाव हा फाटा आहे आणि तिथूनच आपल्याला श्री केळंबा देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी रस्ता आहे। तर चला बघूया माझ्याबरोबर केळंबा देवीच्या डोंगरावरील हे स्वयंभू मंदिर। आता मी उभा आहे मुंबई गोवा हायवेला, खरोशी गावाचं बस स्टॉप आहे तिथे उभा आहे आणि तिथूनच आपल्याला केळंबा देवीला जायचं आहे। माझ्या मागून 2 रिक्षा आहेत आणि तिथूनच जो रोड जातोय तो केळंबा देवीला जातोय आणि तिथून 3 किलोमीटर केळंबा देवीच्या डोंगराचा पायथा आहे। चला आपण आता दर्शन घेऊया केळंबा देवीचं। तुम्हाला जी ही समोर नदी दिसत आहे तिचं नाव आहे वाकी नदी आणि या वाकी नदीच्या किनाऱ्यावरतीच सुंदर असे खरोशी गाव आहे। खूप सुंदर गाव आहे। आता समोरच आपल्याला एक कमान दिसते, त्या कमानीमधून आपल्याला आत जायचं आहे केळंबा देवीच्या दर्शनासाठी। मुंबई गोवा हायवेपासून केळंबा देवी असा एक फाटा आहे, त्या फाट्यापासून 3 किलोमीटर आत आल्यानंतर या कमानीपर्यंत पोहोचतो। या कमानीच्या जवळपास एक बाजूने एक नदी वाहते आणि तिथे गाडी पार्क करायला भरपूर जागा आहे। गाडी 4 व्हीलर इथेच पार्क करायला लागते आणि इथून आपल्याला चालत जावं लागतं ह्या कमानीपासून आतमध्ये। चला आपण देवीचं दर्शन घ्यायला जाऊया। मुंबई गोवा हायवेपासून केळंबा देवी डोंगर पायथा म्हणजेच ही दिसते ती कमान, हे अंतर आहे 2 किलोमीटर आणि आपल्याला 1 किलोमीटर अंतर पायऱ्या आहेत, ते आपल्याला चालत जायचं आहे। थोडंसं अंतर चालायचं आहे आणि 150 पायऱ्या आहेत। प्रवेशद्वारामधून आत आल्यावर इथून पायऱ्यांचा रस्ता सुरू होतो। साधारण 150 पायऱ्या आहेत। चला हळूहळू पण पायऱ्यांवरून वरती जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया। खरोशी गावाच्या बाजूने वाहणारी वाकी नदी आणि समोरच सह्याद्रीचे उंच उंच डोंगर, हा परिसर खूपच सुंदर दिसतो आणि आता इथून पायऱ्यांना सुरुवात होते आणि पायऱ्यांच्या दोन्ही बाजूने लोकांची घरं आहेत आणि तिथूनच मधून पायऱ्या आहेत आणि आपण दर्शनासाठी जाणार आहोत। थोड्याशा पायऱ्या चढून झालेल्या आहेत आणि आता उरलेल्या पायऱ्या आपण इथून चढून जाणार आहोत आणि बऱ्याच पायऱ्यांच्या वरती असे पत्रे घातलेले आहेत ऊन लागू नये म्हणून। नवरात्राचे 9 दिवस येथे फार मोठा उत्सव असतो। बरेच भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येतात आणि हा संपूर्ण परिसर पावसाळ्यामध्ये खूपच हिरवागार आणि खुलून दिसतो। समोर काही बांबूची बेटं देखील आपल्याला दिसत आहेत आणि आता आपण मंदिराच्या फारच जवळ येऊन पोचलेलो आहोत। 150 पायऱ्या चढून आल्यानंतर फायनली मी पोचलेलो आहे केळंबा देवीच्या दर्शनाला आणि आपण देवीच्या मंदिरात आलेलो आहे आणि आता आपण दर्शन घेऊया आणि काय देवीची आख्यायिका आहे ते देखील जाणून घेऊया। पायऱ्यांचा रस्ता संपल्यानंतर समोरच एक तुळशी वृंदावन आहे आणि बाजूला चपला काढून आपण या मंदिरात जाऊया आणि समोर एक कमान आहे आणि त्या कमानीला 2 दरवाजे आहेत आणि त्या दोन्ही दरवाजांच्या वरती 2 घंटा आहेत आणि सुरुवातीला मंदिराच्या इथे स्लॅब घातलेला आहे आणि भिंती नाही आहेत। चारी बाजूनी पूर्ण ओपन प्रकारचं असं मंदिर आहे, भिंती नाही आहेत, त्याच्यामुळे स्वच्छ आणि सुंदर सूर्यप्रकाश देखील येतो। चला आता आपण देवीचं दर्शन घेऊया। केळीमध्ये प्रकट झाली म्हणून ह्या देवीचं नाव केळंबा असे ठेवण्यात आले आहे। साधारण 350 ते 400 वर्षापूर्वीची घटना आहे। एकदा या गावातील एक गावकरी घरच्या पूजेसाठी केळीची पाने तोडण्यासाठी जंगलात गेला, या डोंगरावरती आला आणि त्याने पान तोडायच्या ऐवजी पूर्ण केळीचं झाड तोडायला सुरुवात केली। तेव्हाच त्या झाडातून रक्त वाहू लागले आणि ते रक्त एका दगडावर पडून दगडाचा आकार मोठा मोठा होत गेला। सदरचा प्रकार बघून तो माणूस घाबरला व त्यांनी गावात जाऊन सर्व गावकऱ्यांना घडलेली हकीकत सांगितली। सर्व गावकरी एका साधूकडे गेले आणि त्यांना ही घडलेली हकीकत सांगितली। तेव्हा साधू या ठिकाणी आले आणि सांगितले की प्रत्यक्ष आदिशक्ती देवी इथे राहतात आणि शंकराचा देखील अधिवास आहे। स्वयंभू अशी देवी प्रकट झाली आणि ती केळीच्या झाडातून प्रकट झाली म्हणून तिचं नाव केळंबा असे पडले। मी आलोय जूनच्या 15 तारखेला आणि 15 तारखेला एक 5 ते 6 दिवस पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे संपूर्ण गाव हिरवगार आणि सुंदर दिसत आहे। बाजूला वाकी नदी देखील वाहते, त्याच्यामुळे हा डोंगरावरून दिसणारा परिसर खूपच सुंदर दिसतोय। समोर जी दिसत आहे ती वाकी नदी आहे। पेण आणि पनवेलच्या मध्ये असलेले सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये असलेले हे पवित्र ठिकाण सगळ्यांनी एकदा नक्कीच दर्शन घ्यायला हवं। फार सुंदर मंदिर आहे आणि इथून दिसणारे सह्याद्रीच्या पर्वतरांगा तर फारच सुंदर आहेत।
सुंदर रंगांनी रंगवलेला हा देवीच्या देवळावरचा कळस आहे. देवीच्या डोंगराच्या मागील बाजूस मी गेलो असता मला तिथे समोर सुंदर असे मोकळे पठार दिसले. या पठारावर बऱ्याचशा गावातल्या लोकांनी भाजीपाला देखील लावला आहे या पठारावर आणि खूप शांत आणि प्रसन्न वाटतं या मंदिराच्या मागील बाजूस येऊन. सदरचा हा माझा केळंबा देवी मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.